चार्ली चॅप्लिनने असं म्हटलेलं आहे, आयुष्यात कुठलीही गोष्ट शाश्वत नसते, अगदी दुःख सुद्धा. त्यामुळे मी असं म्हणते की आयुष्यात जेवढा आनंद घेता येईल तेवढा घेत राहा आणि पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कला. मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि सावली नाही. आता भर दुपारी उकाड्यापासून वाचण्यासाठी काय बरं करावं बघूया. येत आहेत सुसाट टीमचे कॅप्टन्स अंशुमन आणि विशाखा. बाई ग, या उन्हाने खरंच होश उडाले माझे. कुठे कुठे गेला माझा नवरा? गेली 15 मिनिटं मी वाट बघते या माणसाची. उन्हानं माझ्या शरीराची लाही लाही होतीये, पण याला काही परवा नाही माझी. शे, काय बरं करावं? अरे हे काय? हो, सुपर शॉपिंग AC. वा, आहा, म्हणता क्षणी सुखद धक्का बसला. चला धक्का देऊया दरवाजाला. वेलकम वेलकम मैम, may I help you? अभी नहीं चाहिए कुछ. Excuse me ma'am, I'm asking you, may I help you? बोला ना, अभी नहीं चाहिए. मॅडम मी अगरबत्ती विकत नाहीये. मी या होम सुपर शॉपीचा जनरल मॅनेजर आहे. जनरल मॅनेजर आहे. स्पेशल मॅनेजर असेल तर बोलवा. स्पेशल काय नसतं जगात, फक्त जनरल मॅनेजरच असतो. ते मला माहिती आहे. मी आपल्या उगाच जनरल विनोद केला. क्या बात आहे, सुपर विनोद झाला. काय टॅलेंट आहे तुमच्यामध्ये. मॅडम तुम्हाला काय हवंय का? हवाय. हा? हे हा 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 हे हा? हवाय हवाय हा. हवाय हवाय. हे हे नाही, हे नावाचं प्रोडक्ट आम्ही ठेवतच नाही. सॉरी. मग ते द्या ना, खाली पडलेलं. आणि ते खाली पडलेलं नाहीये, तो डिस्प्ले पीस आहे. एक सेकंड, तो मिक्सर ग्राइंडर आहे, अच्छा. ऑटोमॅटिक मिक्सर ग्राइंडर. तुम्हाला ब्रोशर दाखवतोय बघा, फर्स्ट क्लास आहे. काय कलर्स बघा, काय डिझाईन बघा ना. हो. तुम्ही फक्त सांगा, तुमचं कुठलंही काम असेल ना, एकदम फटाफट. हे मिक्सर ग्राइंडर. Yes, yes, असं yes. 3 भांडी दिला. वा, 3 नाही 4, हे प्लस प्लस या, आहे. Yes, छान yes. छान, रंग छान आहे. छान आहे ना? मस्त आहे, छान आहे. हा? मला नाही आवडलं पण. का हो, इम्पोर्टेड आहे म्हणूनच नाही आवडलं. हो. असं काय करताय, लोक इम्पोर्टेड गोष्टी पटापट घेतात, तुम्ही घेत नाही यार. नाही नाही. हा. हा? हा. काय म्हणजे हा. मी गांधीवादी आहे. गांधीवादी? अहो पण आता मिक्सर मध्ये कुठे गांधीवाद घालताय? नाही नाही नाही, तसं नाही. कसं आहे म्हणजे स्वदेशी मालच मी फक्त वापरते, परदेशी मालाला हात लावत नाही. Okay. परदेशी माल समोर दिसला की लगेच होळी जाळून टाकते मी, भस्मसात करून टाकते. प्रचंड डेंजर आहे मी. सॉरी, मग स्वदेशी मिक्सर आमच्याकडे नाहीये. तुम्ही नेक्स्ट टाइम या प्लीज. बरं. या या ना, या नेक्स्ट अब टाइम. हे दाखवा. काय? फ्रीज. फ्रीज? फ्रीज. पण तो तुम्हाला नाही चालणार, का? कारण तो सुद्धा इम्पोर्टेड आहे. नाही 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 नाही, फ्रीज चालतो. फ्रीज कसा काय चालतो? नाही नाही, म्हणजे कसं आहे, हा? आपल्याकडे असं मिक्सरला ऑप्शन आहे ना, पाटावर म्हणता. अच्छा, अच्छा. फ्रीजला काही ऑप्शन नाहीये. ओके, ओके. म्हणजे माठ होता, पण त्यात कसं पाणीच मिळतं ना फक्त. अन्न कुठे ठेवणार, भाज्या अन्न कुठे ठेवणार, ऑप्शन नाही. मग थोडक्यात गांधीवाद तुमच्या फ्रीज मध्ये आडवा येत नाही. कुठे डोक्याला ताण देता वगैरे. दाखवा ना फ्रीज. येस 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 येस, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे ब्रोशर दाखवतो तुम्हाला. 101 फ्रीज आहे. हे बघा, हा 2 डोअरचा फ्रीज आहे. एक मिनिट, काय काय किंमत काय याची? फक्त 25,000, 25,000. हे बघा, हे मॉडेल आहे ना, यात तुम्हाला 10% सूट देईन, जास्तीत जास्त. हा बोला ना. पाणी. हा, हे काय झालं? पाणी आहे. ते बघा ना मॅडम. हा हा. हा, मग ऑर्डर कुठलं आपण हे सॅम्पल बघून कुठलंही बुक करायचं आपण? काय हा हा. कुठलं बुक करताय तुम्ही? बघू जरा एक मिनिट. हे बघा ना, हे बघा. यातला कुठला पीस तुम्हाला हवाय? कलर तुम्हाला सांगतो. कलर तुम्ही म्हणाल तसं. ठीक आहे, मला नाही आवडलं पण. नाही, मला वाटलंच. ऍक्च्युली तुमच्या लायकीचं कुठलीच गोष्ट इथे नाहीये. एक मिनिट. एक काम करा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आमच्या शॉपीच्या समोर जो फुटपाथ आहे ना, तिकडे पेरूवाला बसतो. तिकडे सेकंड हँड फ्रीज तो विकतो. तो फ्रीज तुम्हाला परवडेल. प्लीज जा. एक मिनिट. ओ हॅलो, त्या पेरूवाल्याचा ऍड्रेस काय मला सांगताय?
हे बघा हा फ्रीज आवडला नाही म्हणजे मला परवडणार नाही म्हणून मी घेत नाहीये. हॅलो मग? जागे वा जरा. मग? काय आहे, मी असं स्वस्तात लगे घेत नाही. ओके, ओके. असं हजारा बिजाराचं सहरीच अच्छा. अशी लाखाची वगैरे गोष्ट असेल तर बोला ना. लाख? हा हा. म्हणजे कसा पाहिजे तुम्हाला फ्रीज? असं ते नाही का लाखाच्या आल्याचं मोठं डोर असं खूप कंपार्टमेंट्स वगैरे असं आहे ना फ्रीज काय मोठा. शवागर करायचंय त्याचं? बॉड्या कोंबायच्यात काय? कशाला पाहिजे कशा एवढा मोठा डोर, डबल डोरचा? काय बोलताय तुम्ही? घरासाठी एवढा फ्रीज गरज नाहीये. राजा शटअप. काय आहे, मी ना आत्ताच नुकतंच नवीन घर घेतलंय. हो कॉंग्रॅट्स मॅम, कॉंग्रॅट्स Thank you. कॉंग्रॅट्स. 12 कोटीचं. किती किती 12 कोटी? 12 कोटीचं घर घेतलं तुम्ही? कुठे घेतलं 12 कोटीचं घर? हो मग 12 कोटीचं घर घेतलं मी. आता 1.5 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली. 1.5 लाख रुपये? 1.5 लाख स्टॅम्प ड्युटी 12 कोटी? काय काय बोलताय तुम्ही मॅम? नाही चुकलं. काय बोला, ऐकलं तुम्ही? स्टॅम्प ड्युटी नाही 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 हा? नाही. स्टॅम्प ड्युटी खूप आहे म्हणजे एकदम अशी खूप हा. आहे. स्टॅम्प ड्युटी नाही, हा. ते असं वरवरचं असतं ना किरकोळ, काय? म्हणजे वॅट बीट ते भरलं 1.5 लाख. काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? वॅडबीट काय बोलताय तुम्ही? ते जाऊ दे ना, तुम्ही दाखवा ना मला काय ते. काय काय दाखवू तुम्हाला सांगा बा? काय दाखवू? हे दाखवा. काय दाखवू सांगा? बघा ना सगळे आयटम्स आहेत, तुम्ही काय काय दाखवू फक्त सांगा. हा हे आहे का हे सोफा दाखवू? हा हा चालेल. सोफा ओके, सोफा ओके, ओके. नवीन घर घेतलंय ना. हा नवीन घर घेतलंय. Yes, yes. त्यामुळे सगळ्या गोष्टी नव्याच करायच्यात मला. No problem. तुम्हाला म्हणजे सोफा- बघा साधारणतः 25 लाखाचं बजेट आहे हा माझं. काय म्हणताय? या सगळ्याचं 25 लाखाचं बजेट आहे. तुम्ही बसा ना प्लीज, बसा प्लीज प्लीज बसा Thank you. प्लीज बसा प्लीज Thank मॅम you, बसा thank बसा you. बसा. अरे अरे काय झालं? ए फॉल्टी आहे तुमचा हा. नाही नाही फॉल्टी नाही आहे. फॉल्टी नाही, प्लीज उठा उठा. फॉल्टी नाही मॅम, फॉल्टी नाही आहे. फॉल्टी आहे. नाही नाही एकदम फॉल्टी आहे. नाही मी ऍक्च्युली बसली आणि तो खालती गेला. नाही, नाही. फॉल्टी नाही तसं खूप नाही, faulty आहे. तसं नाहीये मॅम. तो जो बसायची सिस्टम आहे ना, तर बसल्यानंतर स्पेस तयार करतो. अच्छा. तुम्ही बसल्यानंतर फेसच आला त्याला Shut सगळा. up. ओके 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 ओके. काय बोलला? नाही 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 काय बोलला? actually- नाही 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 What is it? फॉल्टी आहे फॉल्टी. काय बोलला? फॉल्टी आहे तो. काय बोलला? फॉल्टी आहे फॉल्टी आहे तो. Shut up, हा? नाही नाही फॉल्टी Shut आहे. up. माझ्या फेसवर बोला. काय बोलायचं? नाही, faulty आहे तो. नाही, नाही, मॅम, माझ्या फेसवर हा, व्यंगावर नाही faulty बोलायचं. आहे. हा व्यंगावर नाही बोलायचं. नाही 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 हा Please, नाही सॉरी please. सॉरी. तुम्हाला सोफा दाखवतो. दाखव. हा बघा डेमोसाठी सोफा ठेवलेला आहे. हा म्हणजे 70,000पासून 15 लाखापर्यंत आपल्याकडे सोफे आहेत. ओ. हा 2 लाखाचा सोफा. वाह. तुम्हाला सांगतो हा सोफा म्हणजे दिसायला रेग्झिन सारखा वाटत असेल पण इटालियन फॅब्रिक आहे म्हणजे प्युअर लेदर. अच्छा. तुम्ही बसून बघा ना. ओके. तुम्हाला याची खासियत सांगू का? हा, हा. आता एक कलर मराठीवर एक शो चालू आहे कॉमेडीचा. हा हा कॉमेडीची बुलेट ट्रेन. येस तिकडे जे सोफे दिसतात ना मीच डिलिव्हरी केलेले तिकडे. वाव क्या बात. मी बसू याच्यावर? Please, please, please. थँक्यू थँक्यू. येस छान आहे. कसं वाटतंय? मस्त आहे. येस येस. पण मला नुसतं सोफा नाही घ्यायचा अच्छा. आहे. उशा घ्यायच्यात. अच्छा कुशन्स. हा. नो प्रॉब्लेम. हे बघा सॅम्पल दाखवतो तुम्हाला. ओके. 2000 पर पीस. हे बघा या वा छान आहे. मस्त आहे की नाही? सुरेख. Yes, yes, yes. अगदी मस्त आहे. हा, हा. एक मिनिट जरा. हा कसं आहे? मस्त एकदम. येस 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 एक येस. मिनिटं. हे बघा इथे पण मस्त वाटतं बघा या हा, साईडला. हा, okay. इथे पण मस्त ठीक वाटतं. आहे, okay. ओके तुम्हाला सांगतो याची खासियत तुम्हाला सांगतो. हा, हा. म्हणजे याच्यामध्ये जे मटेरियल वापरलेलं हा, ना हा. ते मटेरियल इतकं जबरदस्त आहे. म्हणजे शाहमृगाची जी पीस आहेत आणि मोराचे पंख आहेत बघू याचं ना. मिक्सर करून आम्ही ते पीस वापरलेले हा, आहेत आणि त्यामुळे इथे जे आम्ही मॅडम मॅडम ऐका ना मॅडम मॅडम हो मॅडम 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 कोण? तुम्ही झोपताय का? मी सांगतो तुम्हाला कसं वाटतं तुम्हाला? एक मिनिट तुम्हाला काय वाटलं झोपले? हा? नाही 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 मी जरा क्वालिटी चेक करत होते याची. ओके 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 डन करायचं डन नाही करायचं. नाही कसं आहे 15 मिनिटात अंदाज येतो सोफ्याचा. हो. म्हणजे कसं बसल्यावर कळत नाही. हा. माणूस झोपला ना की हा. सोफ्याची जी बोट होते. अच्छा, बोट अच्छा. असं ओके, ओके. तसं होतंय का बघत होते मी जरा. नाही पण ते करेक्ट आहे क्वालिटी खूप चांगली आहे. तुम्ही बसलात ना हा. आता मी पॅक करायला घेऊ सोफा. नाही नाही आता नको जरा 15 मिनिटाचा गजर लावा. मी कशाला गजर लावू? अहो गजर करू नका ना कानाशी जरा थांबा. 15 मिनिटाचा गजर लावा. मी जरा चेक करते क्वालिटी आणि मग नंतर ठरवूया ना आपण. ओके हा? एक्सक्यूज मी सर हो येस सर. मी ते तुम्हाला सोफा ऑर्डर केला होता ना येस येस तुमचा सोफा रेडी आहे सर. हे काय सोफ्यातनं कापूस का बाहेर आलाय? कापूस काय हो असं बोलू नका कापूस नाही येतो. नाही नाही, झोपलंय कोणतरी. नाही ऍक्च्युली काय माहितीये ते क्वालिटी कंट्रोलच्या मॅडम आल्या आहेत ना त्या सोफ्यावर झोपून ठरवतात की सोफा कसा आहे आणि तुमचा सोफा किती मजबूत आहे हे तुम्हाला कळलं असेल आता. नाही नाही, एक मिनिट म्हणजे तुम्ही सगळ्या ह्या युज गोष्टी आम्हाला विकणार आहात? नाही तसं नाही आम्ही मला तुम्हाला- घ्यायचंच नाही तुमच्याकडनं मी काय म्हणतो ऐका ना. मला तुमच्याकडे व्यवहारच करायचा दोन मिनिटं ऐका ना, सर. मी समोरच्या स्टोअर मधनं घेईन. अहो असं करू नका. Nonsense. अहो, Shut up. ऐका ना, सर. Shut down your अहो, shop. अहो, पण ऐका तो शिट बाई दुकान बंद करणार माझं. ओ मॅडम उठा
मॅडम हो मॅडम उठा 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 हो तुमच्यामुळे आमचे कस्टमर गेले काय काय झालं उठा उठा झालं चल, ओके चला, गजर, फर्स्ट क्लास सोपा आहे ना चला पॅक करायला घेऊ नाही नाही जमा जरा लस्सी बिस्सी मागवा ना कधी काय लस्सी मागवा लस्सी ओके ओके एक मित्र लस्सी घेऊन ये पटकन पटापट मॅडमसाठी लस्सी हा. ओके 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 जरा एकदम कस्तरी झालं का हो या या यस या लस्सी लस्सी आण Thank you. थँक्यू जा प्लीज हे थँक्यू आहे का तुमच्याकडे लॅपटॉप आहे का लॅपटॉप आहे ना काय आहे झालं? जरा बाजूला एक मिनिट काय झालं? काय करायचं? नाही मी सांगते तुम्हाला हा. आता मी सोफा वगैरे बघितला हा. सगळं बघितलं हा. मी जरा लॅपटॉपवर ना एक वायफाय ऑन आहे का ऑन आहे काय काय झालं पण ओके. नाही नाही, एक मिनिट काय आहे माझा नवरा आहे ना हा. तो स्वीडनला राहतो ना कुठे स्वीडन स्वीडन हा कुठे आलं कुठे स्वीडन आहे ए दैसर हा काय काय कुठे आलं दैसर? नाही नाही दैसर हा दैसर 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 नावाचं गाव आहे स्वीडन मध्ये तिथे असतो तो अच्छा हा. पण त्याचा काय संबंध तुम्ही घेणारच नाही हा सांगते हा. कसं आहे तो मर्चंट नेव्ही मध्ये आहे ना हा, merchant navy मध्ये? हा. तो 6 महिने पाण्यात असतो हा मग काय प्रॉब्लेम मला सांग ना काय नक्की घोळ नाही, काय नाही, सांगते तर हे सगळे सोफे वगैरे सगळं सगळं सामान जे घेतलंय ना नव्या घरात ठेवायचं हा. ते मी त्यांना फोटो पाठवते Okay. मग ते ठरवतील बाबा घ्यायचं का नाही घ्यायचं Okay, असं. okay, okay, okay. असं. Okay, good, 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 good. एक मिनिट हा एक मिनिट अरे ए हे काय झालं, काय झालं? म्हणजे एक मिनिट माझी मैत्रीण आहे ऑनलाईन इथे नेटवर्क नाही वाटतं हे घे. हा? ए मंगला हाय कशी आहेस हा. का बरं ऐक ना कालची शेपूची भाजी आहे ना तर जरा काहीतरी बिनसला म्हणजे ना लसणाची फोडणी बरोबर पडली नाही बरं का काहीतरी हो काय- ते फोटो पाठवताना ते पाठवा बोलताय का तुम्ही हो थांबा जरा माझी मैत्रीण ऑनलाईन आली तिच्याशी बोलतीये हा? आणि ऐरीगिरी नाहीये मंगला नावावर जाऊ नका जुहू बीचला बंगला आहे हो? मग ए मंगला ऐक ना हा. मी काय म्हणते तुला ते जाऊ दे सगळं रेसिपीचं वगैरे हॅलो ऐक ना अगं परवा आत्ता हे ना अगं ए काय फालतू फालतू नेटवर्क आहे तुमचं गेलं भिशीचं बोलणं राहिलं आमचं हो मॅडम तुम्ही ते भिशीचं बोलायला नाही फोटो पाठवायला आला होता पाठवलेत का ते हा, हा, हा. काय बोलताय तुम्ही हा हा सॉरी पाठवते हा. पण अजून बऱ्याच वस्तू बघायच्या आहेत ना तुम्हाला ते झेपणार नाही निघा नाही प्लीज नाही, थांबा ना वॉशिंग मशीन आहे का हा वॉशिंग मशीन आहे ना हा मग दाखवा जरा ब्रँडेड ब्रँडेड वॉशिंग मशीन Branded आहे तुम्हाला आहे, okay, सांगतो दाखव. हे बघा ही वॉशिंग मशीन तुम्हाला दाखवतो Okay. ह्याची तुम्ही जिंगल ऐकले नाहीत हा, हा, हा हा. फेमस जिंगल आहे सांगा. हो कशी आहे हे बघा बरं मेरी प्यारी मशीन मेरी सुपरट मशीन कपड़े धुलाए कपड़े हिलाए फटाफट कपड़े निकाले प्यारी मशीन मेरी सुपरहिट मशीन मेरी सुपर हिट ये मशीन एक मिनिट हा? फार 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 विलक्षण आवाज आहे तुमचा नाही, ते- सुरेख असं तुम्ही नको का एसपी आवाज वाटतो एसपींचा आवाज हा? आहे ना ऍक्च्युली म्हणजे मी असं जास्त कस्टमरशी बोलत नाही हा. पण तुम्ही खूपच असे भावनेला हात घातलात कॉलेजमध्ये असताना मी व्हॉइस ऑफ एसपी म्हणून फेमस होतो बघा आणि कसं आहे पण नंतर लग्न झालं मग छंद जोपासायला वेळच नाही मिळाला नाही 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 छंद जोपासायला हवेत बरं का माझा नवरा सुद्धा इतका अप्रतिम गातो तुम्हाला सांगू हो, हो. आता कालच कार्यक्रम झाला विठ्ठल मंदिरात विठ्ठल मंदिर स्वीडन मध्ये पाण्यात कुठे कुठे आहे जहाजात 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 त्यांनी त्यांचं विठ्ठल मंदिर थाटलंय तिथे कार्यक्रम झाला Okay. त्यांचा केवढा सुंदर झाला माहितीये Good, मग good, good. खूप सुंदर गातात ते पण तुमचा आवाज काहीच्या काहीच आहे नाही, ठीक आहे. फारच सुरेख एक गाणं गा ना माझ्यासाठी काहीतरी घ्या एसपीच्या आवाजातलं अहो नाही हो प्लीज 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 अहो नाही कस्टमर्स येतील प्रॉब्लेम होईल कोण येते इथे दुपारच्या वेळा हा? मी आले हेच खूप आहे हा, काय? नाही नाही, काही नाही सॉरी गाणं करा एक सदमा मधलं गाणं आपलं सुरमई अखिय बघा ना म्हणजे कसं आहे एसी आहे सोफा आहे कुशन आहे झोप पटकन लागेल हा? हे मस्त असं छान वाटेल नको प्लीज काय गाणं इतका सुरेख तुमचा आवाज बघा गाणं तुम्ही म्हणताय म्हणून एकच कळवा ओके ओके हो मॅडम तुमचा फोन 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 हो तुमचा फोन मॅडम तुमचा फोन फोन हा, फोन काय- फोन काय- फोन वाजला फोन काय- फोन फोन कुठे फोन कुठे फोन कुठे फोन आहे इकडे, हे. फोन एक मिनिट हा एक मिनिट ओके हॅलो काय कुठे आहात तुम्ही हा एवढं उन्हात ताराचं केवढा वेळ थांबले 15 मिनिटं झाले कुठे आहात तुम्ही हा
एक आहे ते फालतू सुपर शॉपिंग मध्ये येऊन मला वेळ घालवायला लागला. कळत नाही तुम्हाला? आता आत येऊ नका, तिथेच थांबा, स्कूटरवर येते मी. आठवा फोन. काय तरी बाई नुसते कटकेट. इकडे काय फालतू सुपर शॉपिंग, हा. फालतू माणसावर वेळ घालवायला लागला. नाही, नाही, काय मला येडा समजला तुम्ही? नाही, नाही. हा? ए शाणे, ए? हा? ऐकून घेतोय, तुला बाहेर ऊन लागला म्हणून एसीची हवा खायलास का भावाने? अरे अगं तू गं डायरेक्ट भवानी बिवाने काय तुझी बोलतो तू? लायकीच ती आहे. कस्टमरशी असं बोलतात, तू जनरल मॅनेजरच राहायचं लायकीचा आहे. ए, हे बघ तुला कसं काय घ्यायचं, तुला फालतू एसीची हवा खायला तू अरे काय झालं एवढं उन्हाचं झाड कुठे बायका? बाहेर जायचं, झाडाखाली बसायचं. कसं कुठे झाड आहे? हा बरं झालं. झाडं आहेत कुठे? हा? झाडं आहेत कुठे रस्त्यावर? बघ एक तरी झाड दिसतंय का? सगळी झाडं कापून टाकली, तिथे ही दुकानं थाटली आहेत. लाजा वाटत नाही तुम्हाला? ए. निसर्गाचे शत्रू आहात तुम्ही, काय? समाज विघातक आहात तुम्ही. ए, फालतू भाषण देते. ग्लोबल वॉर्मिंग तुझ्यामुळे वाढतंय, तुझ्यामुळे. माझा काय संबंध? तिथे काश्मीरात पूर येतोय ना, तो तुझ्यामुळे येतोय. आता काश्मीर कुठे, माझं दुकान कुठे आहे? हिमालयात बर्फ वितळतोय ना, तो तुझ्यामुळे येतोय. अरे बर्फ कुठे, माझं दुकान कुठे आहे? हो तुझाच प्रॉब्लेम आहे गधड्या. काय अक्कल नाही तुला, कळलं ना? अरे तुझी लायकी नाही. चला एक तर आलीस, झोपलीस, फुकटची लस्सी, नशीब प्यायली नाही तिच्या आईला. ए, 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 ए. बरं झालं. हा चाला वरती तुला ना हाकून लाव. गाणं कसले पुन्हा गाणं आलीस ना. गातो, सदमा लागला मला. गप्पच तुझे गाणं. चल. ए, गाणं चल, चल, चल रे चल. तुझं काय अरे, चल. एकट्याचं दुकान आहे, अशी बरीच दुकान मग जा तिकडे, जा तिकडे जा, चल. तिकडे जाईन. जा चल हा, चल. हा, हा, हा. आंधळे बघ जरा, पूल लिहिले, ओढणे ओढणे. हा मग ओढते ना, सांभाळ. हा. रेणुकाताई कसा वाटला परफॉर्मन्स? अमेझिंग. इतकं मनोरंजक होतं तुमचं स्किट आणि दोघांनी इतकं अप्रतिम काम केलं यार. क्या बात है. सो रिअली हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ यू. आणि अंशा, असं वाटत होतं की तू गात राहावंस रे. इतकं अप्रतिम गायलास तू. फारच अमेझिंग परफॉर्मन्स होता. क्या बात है. मकरंद सर, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? क्या बात है. माझं सुद्धा रेणुकाताई सारखंच म्हणणं आहे. मी आधी टाळ्या वाजवतो, मग माझं म्हणणं मांडतो. वा वा वा. शहराचं फोफावत जाणं हे निसर्गाच्या दृष्टीने भयंकर हानिकारक आहे. म्हणजे झाडं तोडून बेसुमार झाडांची कत्तल करून सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं उभी राहत आहेत आणि आपल्याला त्याचे आता गंभीर परिणाम हळूहळू जाणवू लागलेले आहेत. तुम्ही विनोदाच्या माध्यमातून सुद्धा एक फार महत्त्वाचा मेसेज या प्रहसनातनं दिला आणि त्याबद्दल तुमच्या दोघांचं मनापासून अभिनंदन. थँक्यू सो मच. असेच आम्हाला हसवत राहा. तुम्ही बसू शकता. 30 मिनिटात जर का पिझ्झा येऊ शकतो, तर त्या पिझ्झावरती 10 मिनिटाचं स्किट तर नक्कीच होऊ शकतं. बघूयात हे धमाल स्किट. येत आहेत बुंगाट टीमचे कलाकार संदीप प्रसाद आणि जोकर ऋषिकेश. मैं यहाँ टुकड़ों में जी रहा हूँ, मैं यहाँ टुकड़ों में जी रहा हूँ, तू कहीं टुकड़ों में जी रही है. झाली थोडी जागा खाली. कसं आहे, लहानपणापासून शिकवलंय ताटातलं अन्न टाकू नये म्हणून. नाही तर डाएटवर असताना पिझ्झा नो वे. अजिबात नाही. आणि हा पिझ्झा साधा सुद्धा नाही आहे, देवाचा पिझ्झा, देवाचा पिझ्झा. मग सकाळी अचानक एक देव माणूस घरी आला, मला पिझ्झा दिला, निघून गेला. फक्त एका सहीच्या बदल्यात. आजचा दिवस खूप चिजी जाणार आहे. अरे काय फालतूगिरी लावली यार तू. ते असं असतं का यार? हा, तू काय फालतूगिरी लावली यार? हा, असं तू माझंच नाव मलाच सांगतोस हा? हा, अरे असला कसला डिलिव्हरी करतो पिझ्झा? तुला साल्या असा डिलिव्हरी करेल ना, असा डिलिव्हरी करेल ना, तू डायरेक्ट ना मालवणी खाजा विकशील. तुम्ही का भडकताय सर? मी ऑलरेडी पिझ्झा डिलिव्हर केलाय कोणाला? संदीप गायकवाड सरांना. मग मी कोण आहे? मला कसं माहित असणार सर ते? कानाखाली दे रे. 1 मिनिट. मला खाण्यात डिस्टर्ब होते, तुम्ही बाजूला जाऊन भांडा प्लीज. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी सर. अरे सॉरी काय सॉरी? मी संदीप गायकवाड आहे, तो पिझ्झा खातो तो. तुम्ही संदीप गायकवाड हा, आहात. मग? लाज वाटली पाहिजे सर तुम्हाला. फक्त एका पिझ्झासाठी तुम्ही स्वतःचं नाव बदलायला निघालात सर. तुमच्यासारखा हावराट माणूस मी आयुष्यात पाहिला नाही. तुला माहितीये टूथपेस्ट मध्ये राहिलेली पेस्ट असते माहितीये? हा. ती अशी पिळून पिळून काढतात ना. त्याचा काय संबंध आहे? तसाच पिळून पिळून मारी ना तुला मी. What the hell is going on here, yaar? Why are you irritating me? Please, let me enjoy my pizza, yaar. एक मिनिट. आत्ता कन्फ्युजन दूर करतो सर. मी आता तुम्हाला पिझ्झा दिला होता ना,
हा तू दिला हा. मग यांना सांगा संदीप गायकवाड कोण? मला काय माहित. आता बोल काय करशील. एक मिनिट सर तुमचं नाव संदीप गायकवाड आहे ना? माझं नाव संदीप गायकवाड. हा कळलं? काय सर? न फालतू घाणेरडं नाव मला द्यायचं नाही हा. संदीप गायकवाड शी, शी. संदीप गायकवाड एक फालतू आहे. शी. फालतू नाव मला द्यायचं नाही आलं. तुमचं नाव संदीप गायकवाड नाही, मग नाव काय सर तुमचं? ठॉप आहे त्याचं नाव. प्रसाद खांडेकर. प्रसाद प्रसाद. आता बोल ना. केवढं भारदस्त नाव आहे माहितीये. अरे बाहेर जास्त कोणालाच माहित नाही हे नाव तुझं, कळलं का? भारदस्त म्हणजे प्रसाद. मराठी टाईप करायला जा म्हणजे कळेल तुला. प्रसाद. एक मिनिट सर, मग संदीप गायकवाड कोण आहे? तुला मागापासून घसा फोडून सांगतोय, तुला कळत नाही का रे? मीच संदीप गायकवाड. एक्स्ट्रीमली सॉरी सर मी आता तुम्हाला संदीप गायकवाड समजून जो पिझ्झा दिलाय ना तो मला परत करा. हा मी जो तुम्हाला पिझ्झा दिलाय ना तो परत करा मला. सर पिझ्झा यांना परत करा. ए घाण ढेकर, हे घाण ढेकर बंद कर आणि माझा पिझ्झा दे. खाल्ला तुम्ही का खाल्ला? कारण तू दिला. अहो सर मी संदीप गायकवाड सरांना दिला होता. खोटं बोलतोय हा. ह्याने मला आणला पिझ्झा दिला, सही घेतली आणि पिझ्झा म्हणून मी खाल्ला. तुम्हाला विश्वास बसत नाही. एक मिनिट डिलिव्हरी दाखव आपलं काय घडलं सर. काय फ्लॅशबॅक दाखव. घे हा पिझ्झा. हा मी ना सर मी असं झोपलेलो आणि मी झोपेत ना जागा झालो. अरे तू झोपेतनं जागा झालाय की आयुष्यातनं जागा झालायस तू? आणि अचानक बेल वाजली. हॅलो सर, गुड मॉर्निंग. काय किती टक्के वेळ 10वीला पेढे आणले सकाळी तू? नाही सर, मी डॉमिनेट मधून आलो पिझ्झाची डिलिव्हरी करायला. संदीप गायकवाड? हा ते हा सर, तुम्ही एक काम करा, इथे सही द्या आणि हा पिझ्झा घ्या. म्हणजे एका सहीवर पिझ्झा मिळणार? हा सर, ऑलरेडी पेमेंट झालंय ना ऑनलाईन. 3-4 सह्या घे ना, मला 3-4 पिझ्झा आणून दे ना. यू आर सो फनी ना सर. म्हणून अजून आहे इकडे. सर एन्जॉय युअर पिझ्झा. थँक्यू सर. एन्जॉय युअर पिझ्झा. ओके. मी ना असा माझा पिझ्झा हातात आला. कळलं? मी ना जाम कन्फ्यूज झालोय. का? हा? मला कळत नाही तुझा पार्टनर कोण आहे, जोकर कोण आहे, मला काही समजत नाही. माझ्यापेक्षा हाच जास्त बोलतोय. हे बघ ते मला काय माहित नाही. मला एवढं माहिती की माझ्या याच्यात काय चूक नाही. तुला काय बोलायचं तर यांना बोला. तुझी काय चूक? पैसे दे माझे. हो सर, एक पैसे कमाल दे, झाली. पैसे दे. अहो ऑर्डर केली तुम्ही, पिझ्झा खाल्ला यांनी, मी पैसे का देऊ? अरे चुकीची ऑर्डर आणली तू. पिझ्झा खाल्ला याने, मी का पैसे देऊ? हे बघा तुम्ही तुमची भांडं बाहेर जाऊन मिटवा प्लीज. मी ऑर्डर पण नाही केली आणि पेमेंट पण नाही केलं. मी फक्त खाल्लंय. मी जास्तीत जास्त मी पैसे वगैरे मी तुम्हाला हे देऊ शकतो. जाड्या मर ना ढेकर देऊन कुठेतरी. जा ना, मर ना तू. सर तुम्ही आपापसात असं भांडू नका. मला ऑलरेडी खूप वेळ झालाय सर. मला दुसऱ्या फ्लॅटमध्ये डिलिव्हरी करायची आहे. तुम्ही गायनोकॉलॉजिस्ट पण आहात? अहो सर, डिलिव्हरी म्हणजे अशी नाही, पिझ्झा डिलिव्हरी करायची. पिझ्झा डिलिव्हरी. sorry. आणि बा सर, थोडासा जरी वेळ झाला ना तर माझा मालक माझ्या पगारातून पैसे कापेल सर. आणि काही चूक नसताना तुम्ही मला इथं थांबवलं सर. तू आल्यापासून नुसता चुक्याच करतोय. तू काय नीट केलंस ते मला सांग ना. नुसता चुका करतोयस तू. हा हा तुला ऍड्रेस काय दिला होता? बरोबर सर, बुलेट अपार्टमेंट. हा. बिल्डिंग नंबर 3. बरोबर. विंग डी. इथं तर माती खाल्ली तू. बी फॉर ब्लॉग. तुम्ही बी फॉर ब्लॉग बोललात सर? हो. सर मला डी फॉर डॉग ऐकवलं. तशीच अवस्था होणार आहे तुझ्या कुत्र्यासारखी. त्याच्यावर का भडकताय तुम्ही? त्याच्यावर काय भडकतो म्हणजे? बिफोर ब्लॉग असं कोणी उदाहरण देतं का कधी? हा दिलं मी, मला बिफोर वाटलं. बॅट बोला, बिफोर बॉल बोला, बिफोर बुलेट ट्रेन बोला, बिफोर ब्लॉग. एक अशी काना खाली दे बॅटने तुझ्या. हा? माझ्या बायकोला काय सांगू? सांगितलं ना, सांगा तुमच्या बायकोला. हे ढेकर सांगू माझ्या बायकोला मी? हे बघा मी देत असल्या ढेकराने तुमच्या बायकोचा काही संबंध नाहीये. कळलं? अरे तू दिलेल्या ढेकराची नाही रे, पण तुझे काय खाल्लंस ना पिझ्झा त्याची संबंध आहे ना. याच्या बायकोचे तुमच्यासोबत संबंध काय काय बोलताय याला तुम्ही? झालं, पिझ्झा खाल्ला ना त्याच्याशी अहो, संबंध आहे. पिझ्झाशी संबंध आहे, पिझ्झा वाल्याशी नाही. सॉरी सर मला एक सांगा,
नेमका आज तुम्ही ऑर्डर का केलात पिझ्झा? अरे का केलं म्हणजे बायकोचा बर्थडे होतो, मला मुलगी झाली, बायकोला मी बोललो तुझ्या बर्थडेच्या दिवशी ना तुला मस्त असा पिझ्झा देईल. हा काय सांगू मी माझ्या बायकोला? हे बघा तुम्ही मला बोलू नका, तुम्ही याला बोला काय बोलायचं ते आधीच सांगतोय. हे पैसे दे, पैसे दे. सर सर हे बघा सर, मी खूप गरीब माणूस आहे सर, माझ्याकडे पैसे नाही आहेत सर. त्याच्या चेहऱ्यावरून दिसतोय तो खोटं बोलतोय. नाही नाही सर, हा वहिनींसाठी मी एक सुंदर असं गाणं म्हणू शकतो सर. पिझ्झा आणला वहिनीला, हे पिझ्झा आणला वहिनीला वाढदिवसाला, आन यो पत्ता माझा चुकला, आन यो पत्ता माझा चुकला, आन यो घोटाळा झाला, जाड्याने सुकड्याचा पिझ्झा खाल्ला. ओ जी 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 रंदा टाकटा रंदा टाकटा. पोवाडा झाला. हा आता काय सांगू बायकोला, काय सांगू मी बायकोला? बायकोला काय सांगणार ते काय पैसे दे तुमच्या तू माझे, हातात- पैसे दे. सर हे बघा सर, मी गरीब आहे की नाही, पण हा माणूस गरीब आहे असं तुम्ही समजू नका. अरे हा रे, आणि याचं चांगलं चाललंय. हा. हा लिहितो त्याचे पैसे घेतो, इथं ऍक्टिंग करतो त्याचे पैसे घेतो. शिवसमर्थ नावाचं नाटक चालू आहे. परत लॅपटॉप घेतलाय. 3 महिन्याचा प्रॅक्टिस करत होता, तेव्हा कुठे जाऊन त्याला आलाय. हे बघ मी पैसे बिशे नाही देणार. मी जास्तीत जास्त माझी बायको परवा माहेरी गेली, ती चपाती करून गेली, ती घे पाहिजे तर. ती जरकी जाईल. ही चपाती ना घाल तुझ्या तोंडात घालीन मी, कळलं का? एक्स्ट्रीमली सॉरी सर, काय ना खूप महत्वाचं राहिलं, म्हणजे हा आमचा फीडबॅक फॉर्म आहे. तुम्ही या फॉर्मवर म्हणजे कसं आहे ना, आमचा पिझ्झा कसा होता, क्वालिटी कशी होती आणि टेस्ट कशी होती एवढं प्लीज लिहून द्या ना सर. खाल्ला कोणी? यांनी हा, मग त्याला विचार जा. सर प्लीज एवढं भरून द्या ना. नाही नाही, मी का भरून देऊ? मी नाही भरून देणार. मी खाल्ला नाही. मी फक्त खाल्ला, पेमेंट ह्याने केलंय, कळलं? त्यामुळे याच्याकडनं घ्या भरून तुम्ही. अच्छा गावात बायकोचा फोन, बायको. हा 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 हा, अगं ऐक ना, ए ए ए एक मिनिट द्या, इकडे द्या, इकडे द्या, माझ्याकडे द्या. डेंजर ती या इकडे. वहिनी वहिनी ऐका ऐका. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वहिनी भडकताय का? आता मी खाल्ला तुमचा पिझ्झा, मग काय आलं त्यात? एवढं काय भडकायचं? हो नवरा जरा नवऱ्यावर की वागणूक द्या त्या. हा, त्यात काय एवढं? एवढी तरी तयारी बियारी केली तुमच्या बड्डेसाठी, ते नाही दिसत तुम्हाला? आवाज खाली खाली आवाज. काय एवढा पिझ्झाचं काय घेऊन बसलात? खाल्ला असेल तर तुमचा तो पिझ्झा का क्रूश कुपोषित झालेल्या मुलाने खाल्ला, माहिती तुम्हाला? कोणी खाल्ला? क्रूश मुलाने खाल्ला. कुपोषित होता तर तुम्हाला पुण्य मिळाल ना. मग आवाज खाली खाली म्हटलं ना. हा सॉरी बोला माझ्या भावाला, सॉरी बोला माझ्या मला नाही भावाला. भावाला त्रास द्यायचा ना, 1 मिनिट त्याला बोला. हे घ्या बोला. बोल. सॉरी बोलतात बहिणी, बोला. हा हा हा, कळलं का? हा जास्त शांतपणे नाही करायची. हा हा गप 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 गप. काय चाललंय? लग्न झाल्यापासून कधीच ती सॉरी बोलली नव्हती. सारखं मी सॉरी बोलायचो. तुला माहित आहे तू काय केलंयस? रोज वॉशिंग मध्ये कपडे टाका, दळणाचे डबे आणा, बाळाची बाळू तुझ्या धुवा, हे सगळं काम मी गप 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 गप. रडू नको. झालं ना आता? बहिणी सॉरी बोलल्या ना. तू बोललास. तुला काय पाहिजे सांग. अजून पिझ्झा हवाय मला. पिझ्झा ना 5-6 फुटाचा बनव. इथून सुरुवात कर, तिथपर्यंत खात जा बिंदास. विथ एक्स्ट्रा चीज. अरे चीज का अख्खा ट्रक मागवतो तुझ्यासाठी, खा बिंदास. कोल्ड्रिंक 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 अरे 3 काय अख्खा तुला कोल्ड्रिंकचा स्विमिंग पूल बांधतो मस्त, पाऊ बी आणि पी पण पी. तुला माहित आहे तू काय केलंय? मागो. अरे वा, वा, भाऊ आहे, वा वा, मजा आली. रेणुकाताई कसा वाटला? खरंच मजा आली. तिघांनी अत्यंत उत्तम अभिनय केला आणि पोवाडा ॲज युजल मला खूप आवडला. पिझ्झाचा पोवाडा व्हेरी नाईस ऋषी. आणि प्रसाद आणि संदीप तुम्ही म्हणजे हायदोस घालता यार, खरंच मस्त मस्त. आणि आता मकरंद सर, तुम्हाला कसं वाटलं परफॉर्मन्स? क्या बात आहे. आजचं तुमचं प्रहसन म्हणजे एकदम धमाल, मस्ती, मनोरंजन. आणि पशा आता मला कळतंय लेका, म्हणजे तो ढेकराचा जो अभिनय, तो अभिनय वाटलाच नाही मुळात मला. फार तुझं नैसर्गिक वाटलं ते. आज तुमच्या तिघांचंही काम उत्तम झालं आणि तुमचं प्रहसन फार मनोरंजनात्मक आणि उत्तम होतं, त्याबद्दल अभिनंदन.
गुण बघूया. रेणुकाताई. मकरन सर. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कला. मित्रांनो, विमानात 2 पेग पोटात गेल्यानंतर ब्रिटिश माणूस म्हणतो मला पुस्तक वाचायचंय, अमेरिकन माणूस म्हणतो मला पिक्चर बघायचा आहे, पण भारतीय माणूस म्हणतो आता मला विमानच चालवायचंय. असाच एक भयानक आत्मविश्वास असलेला ट्रक ड्रायव्हर आलाय विमानात. बघूया काय होतंय. येत आहेत सुसाट टीमचे व्हाईस कॅप्टन शशी आणि नम्रता. दोनों जवानी के मस्ती में चूर, तेरा कसूर ना मेरा कसूर, ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, एक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा, एक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा. मातीवर बसतो का काय? साळींदर तोंड्या, डोळ्याच्या जागी काय फणसाच्या आठोळ्या बसवल्यात का काय? सॉरी सॉरी सॉरी. नमस्कार ताई, नमस्कार. तुम्हाला सांगतो, भारतभर ट्रक चालवून चालवून मडगार सारखं माझा पण ट्रक बिघडलेला आहे. सारखं ते क्लच ब्रेक दाबून दाबून पाय खूप दुखता म्हणून ठरवलं आता सुट्टी घ्यायची आणि विमानातून प्रवास करायचा. डे नाईट काम करून करून पैसा जमा केला आणि तिकीट काढली विमानाची. राग मला एवढं का, पण मी फर्स्ट टाइम विमानाचा प्रवास करतोय, त्यामुळे सगळ्यांनी ऍडजस्ट करा प्लीज प्लीज ऍडजस्ट करा. ओके चले बांग बुंग विमान चालवा बांग बुंग. एअर होस्टेस है बाई. यात्रीगण कृपया लक्ष द्या. ओके आपले विमान ताशी 950 किलोमीटर वेगाने उडत आहे. ओके समुद्र सपाटीपासून उंची 45,000 फूट आहे. ओके आकाशात ढग अजिबात नाही. ओके आणि कॉकपिट मध्ये विमान चालकही नाही. ओके कोणाला विमान चालवता येतं का? ओके. काय? एवढा मोठा विमान घेतला तुमच्याकडे पायलट रे. पायलट कुठे आहे? पायलट बाथरूमला गेलाय. हो मग तो काय तिथे आता पूजा करणार आहे का? येईल थोड्या वेळाने बाहेर. त्याने आतून कडी लावून घेतलीये. हे बघा मॅडम, कडी आतूनच लावतात. ओ म्हणजे त्याचा शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालाय. हा म्हणजे गजनी झालाय त्याचा गजनी. म्हणजे तो आतमध्ये गेल्यानंतर त्याने कडी लावली खरी, पण आता काढायची कशी तेच तो विसरलाय. म्हणजे पायलट नाही. मी विमान कसं उडतंय? ऑटो पायलट मोड वर लावलाय. म्हणजे ऑटो पायलट आहे ना. माणूस नाही होतो, ते एक बटन आहे, ते दाबून ठेवलंय आम्ही आणि त्याच्यामुळे ते विमान चालतंय. पण आता सध्या विमान चालकाची गरज आहे खूप. याच्या गावात म्हणजे पायलट नाही. किती वेळा विचारते, काय करायचं? 1 मिनिट, मी ना काहीतरी विनंती करते कोणाकडे तरी. गणपती बाप्पा मोरया. हो, खूप गरज आहे मला. गणपती बाप्पा साथ दे. तुम्हाला विमान चालवता येतं? मला येतं. मी विमान चालवणार. तुम्ही पायलट आहात? हो. हो, देवासारखे भेटलात. चला चला कॉकपिट मध्ये. कसं माहिती मॅडम की 2 पेग मारल्यानंतर माझा ट्रक आपोआपच विमान होऊन जातो. आणि मी ट्रक चालवताना माझे मित्र बोलतात, ओ देखो पायलट अभी हायवे पे कैसा ट्रक चलाएगा. 1 मिनिट, ट्रक नाही विमान चालवायचंय, विमान. ओ मॅडम, तुमच्या पायलट आणि आमच्या ट्रक ड्रायव्हरनं कमी लेखू नका. आम्ही ट्रक कुठे चालवलो माहितीये? कुठे? विदर्भ मराठवाड्यामध्ये जे खड्डेयुक्त रस्ते आहेत ना, त्या रस्त्यांवर चालवतो आम्ही विमान. साधी तुझी गोष्ट नाही. मला एक्सपिरियन्स आहे. मला सांगा, टेरिंग कुठे? टेरिंग 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 कुठे? टेरिंग. काय बडबडताय तुम्ही? काय म्हणताय? हे काय दुकानाचा दरवाजा? ओ, कॉकपिट मध्ये कुठे घुसलात तुम्ही? बाहेर वा, बाहेर वा तुम्ही. चला. 1 मिनिट. हे काय? काय? सायकलचे हँडल बसवलं तुम्ही टेरिंग म्हणून? विमान आहे ते, विमान. ते विमान चालवायचं असतं त्याने. हे बघा, इथे दिवाळीची लाइटिंग करून ठेवलेली आहे. किती बटन तिथे आहे मी तुम्हाला सांगतो. क्रांतीवीर मध्ये ब्रिगेडियर सूर्यदेव सिंगच्या अड्ड्यावर पण जेवढे लाईट बटन नव्हते तेवढे इथे आहेत.
एवढी आहे काय? एक मिनिट, हा कुठलाही सूर्यदेव सिंगचा अड्डा नाहीये. ना हायटेक कॉकपिट आहे एका नावाजलेल्या विमान कंपनीचं. हायटेक कॉकटिक आहे, पण ते लिंबू मिरची कुठे आहे? तुम्ही काय डोक्यावर पडलात का? लिंबू मिरची कशाला पाहिजे? या बा आता हिला सगळं सांगावं लागणार. लिंबू मिरची एवढा विमानाला खर्च केला, 5 रुपयाचा लिंबू मिरची घेता येत नाही तुम्हाला? नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची पाहिजे. सोबतच घेऊन फिरता लिंबू मिरची. ते काय आहे, मला आणि माझ्या जोडीदाराला नजर लागली म्हणून लिंबू मिरची घेऊनच करावं. मला नाही, ते तिथे विमानाला लावायचं. हे तुम्हाला पण नजर लागणार नाही ना? हा, आता ओके, काय टेन्शन घ्यायचं नाही. मला जजमेंट आलं ना टेरिंगचं की आपण बुंगात जातो बघा. काय? आपलं सुसाईड जातो. टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. हे विमान चालवणं म्हणजे माझ्या ना डाव्या हाताचं मळ आहे. हे काय करताय तुम्ही? तंबाखू मारतोय. तंबाखू? ठीक आहे, एक बार लावला ना हा. की मग झोप नाही येत. हा? झोप नाही येत. आता बघा कसे बटन दाबतो. बसा ना. मी नाही बसणार आहो. नका आपल्या please. विमान आहे, बसा तुम्ही. हो, तुम्ही काय चालवताय चालू नका प्लीज. बटन दाबायचंय. अक्कड बक्कड बॉम्बे बो 80-90 पुरे 100. ओ मॅडम, तो बघा सुपरमॅन बघा उडत गेला. तो बघा इजेक्टचं बटन दाबलंय तुम्ही चुकून. सुपरमॅन नाही, आमचा विमानाचा सुपरवायझर आहे तो. हा काय? बटन बंद करा, बंद करा, ओके, तुम्ही बोलता म्हणून बंद करा, सगळं सगळं बंद करा. फालतू सगळं बंद. सगळं बंद केलं. सगळं बंद. हवेत विमान आहे, विमान बंद आहे. ओ, विमान बंद केलं तुम्ही. प्लेन बंद केलं. प्लेन वर घ्या, प्लेन वर घ्या. तुम्ही कधी एन्जॉयमेंट पार्क मध्ये गेलाय? त्याचा काय संबंध? तुम्ही प्लेन वर घ्या, तिथे पॅसेंजर माझ्या नावाने बोलवा. गेलाय की नाही? बटन दाबतो. सांगता. गेले खूपदा गेले? गेले. हो, खूपदा गेले. प्लेनने गेलं. प्लेनने प्लेनने कशी जाईन हो तिकडे मी? मी घेऊन जातो. ता? मी घेऊन जातो. बसा. मी नाही बसणार. चला. बटन दाबू. बसा. हे काय घाबरायला होतं ना. हात पकड, हात पकड, हात. 1 2 3. ओ, विमान आहे ते. हळू. काय? ओ, विमान आहे. कुठे घेऊन चाललात तुम्ही? ओ, 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 ओ. काय करताय? एन्जॉयमेंट पार्क मध्ये यायचं होतं. वॉटर पार्क मध्ये कुठे आलो? वॉटर पार्क. हे बघा ना, शार्क, पापलेट, सुरमई सगळे दिसतात. ओ, तुम्ही पाण्यात घेऊन आलात विमान. एक मिनिट. यात्रीगण कृपया लक्ष द्या. हे बघा, प्रत्येकाने आपापल्या भरोश्यावर किनारा गाठायचा आहे. तुर्तास तुमच्या बाजूला जर पिवळ्या रंगाचं जे टायर आहे ना, ते तोंडात घ्या आणि हवा भरून ठेवा. फालतू बोलते. इथं काय ऐकू नका. टायर बिर फुगवू नका. तुम्ही घर तयार करा. गळ कशाला? मासे पकडायला. आपण शार्क पकडू, असं तळून खाऊ आपण. तुमच्याकडे हातोडा आहे? हातोडा हातोडा कशाला? काय फोन? काच नका फोडू. ओ, माझे पॅसेंजर त्या पाण्यात बुडून मरतील. हो, सगळं पाणी आत येईल. तुम्ही एक काम करा. प्लेन वर उचला. हो मॅडम, 2 पेग मारल्यानंतर मला पेन उचलता येत नाही. तुम्ही प्लेन उचलायला सांगताय मला. मी तुमच्या पाया पडते, काहीतरी करा. लिव्हर धरून ठेवा. हा, मी पाहिलंय. मी पिक्चर मध्ये पाहिलं. लिव्हर धरून ठेवा प्लीज. माझे पॅसेंजर. मला काय प्रॉब्लेमच नाही. लिव्हर धरून ठेवला. वर उचला. वर उचला ना. आता लिव्हर हातला वर कसा उचलणार? ओ, हे लिव्हर नाही हो, ते तिकडचं लिव्हर. ते वर उचला म्हणजे प्लेन वर येईल. हा काय? उचला. हा धरला. गच्चम धरला. गच्च धरा. हा. हळू. ओ, हळूच. आहो की नाही हवेमध्ये परत. तुम्हाला सांगतो, माझ्यासारखं विमान कोण चालवूच शकत नाही. ते बघा, पक्षी दिसतात. पक्षी. हा, आलो आपण. हवेत आलो. ओके. आता आपल्याला लँड करायचं विमान. लँड करायचं. लँड. हो. लँडच केलं ना. हा, करा. लँड करा. आता लँड करा. हा. हा, हळू. आपटू नका. हळूच. हा. वा. हळू. ओ, जमीन आहे ती. ओ, एअरपोर्ट कुठे? हा, ते एक्सप्रेस हायवे. हे बघा मॅडम, मला एअरपोर्टचा रस्ता पाठ नाही. मला एक्सप्रेस वेचा रस्ता पाठ आहे. आता ट्रक. मी काय बोलतो, हे विमान थांबत का नाही? काय माहिती. मला एवढं माहिती असतं तर मीच पायलट नसते का झाले. फालतू विमान. एवढा खर्च करा. ब्रेक आणि क्लच लावायला होत नाही तुम्हाला. हँड ब्रेक लावायला होत नाही. अहो, मी नाही बनवलंय ना ते. एक काम करा, तुम्ही लिव्हर धरा. लिव्हर धरा.
हा ओके तुम्ही कुठे चालले अगो माझे बाबू 2 मिनिटं राहा मी 5 मिनिटं येतो ओके लवकर या बस, बस. मला नाही येत चालवता नाही येत मला तरी कुठे येत होतं आ? नाही प्रॉब्लेम नाही हो हो विमान विमान थांबत नाहीये हे काहीतरी करा कुठे गेला माणूस मला येत नाही ओ हो 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 हं? हे, हो, काय जादू केली तुम्ही दरवाजाला विमान विमान थांबलं थांबायलाच पाहिजे ना काय 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 जादू काय केली तुम्ही कसं हायवेवर आमचा ट्रक थांबत नसेल ना तर आम्ही काय करतो काय? एक मोठा दगड ट्रकचा मागच्या टायरच्या पुढे लावतो तसंच केलं मी मोठा दगड घेतला आणि विमानाच्या मागच्या टायरच्या पुढे लावून टाकला तुम्ही दिसतात तेवढे फालतू नाही आहेत तुम्ही आ? सॉलिड डोकं आहे तुम्हाला क्या बात आहे थँक्यू सो मच आमच्या पॅसेंजर्सना तुम्ही व्यवस्थित पोहोचवलं त्याबद्दल थँक्यू सो मच हो मॅडम कसं माहिती का की नशेमध्ये काम करणं आणि कामाचे नशे असणं याच्यामध्ये फरक आहे वा क्या बात आहे वेल सेड तुझ्या या सॉलिड वाक्यासाठी ना मी माझ्याकडनं आणि माझ्या पॅसेंजर कडनं तुमच्यासाठी एक परफॉर्मन्स देते द्या, वगैरे द्या. क्या बात है नमू शशा युअर बॅक वेलकम म्हणजे माझा पूर्ण विश्वास आहे अंधश्रद्धा निर्मूलनात पण मला वाटतं ह्या मिरची लिंबूनी काहीतरी केलेलं आहे आज खूपच मस्त परफॉर्मन्स आणि क्या एनर्जी यार दोघांची मला खूप आनंद झालाय आता गुण बघूया रेणुकाताई मकरंद सर थँक्यू सो मच तुम्ही बसू शकता थँक्यू मित्रांनो आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचेही झालेले आहेत तर आता आपण जाणून घेणार आहोत आपल्या लाडक्या जजेसचे कमेंट्स रेणुकाताई कसा वाटला हा आठवडा ह्या बुलेट ट्रेननी ह्या आठवड्यात खरंच मिरात दिलेली आहे कारण सगळ्यांनी एकतर 11 गुण मिळवलेले आहेत आशू वनिता तुमचा परफॉर्मन्स ह्या आठवड्यातला सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स होता त्यामुळे त्याबद्दल खूप खूप आनंद झाला आहे सो अनेक दिवसांनी आम्ही ठरवलं आहे की आजचा जो सरताज आहे तो सुसाट टीमला जातो मकरंद सर तुम्हाला हा आठवडा कसा वाटला आज आशू वनिता क्या बात है हा आठवडा तुम्ही म्हणजे हॅट्स ऑफ गाजवला याबद्दल काहीच शंका नाही आणि दर आठवड्यामध्ये तुम्ही मंडळींनी याहीपेक्षा चांगले सादरीकरण करून प्रेक्षकांचं आणि जजेसचं मनोरंजन करावं अशा शुभेच्छा देतो वा 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 क्या बात है तर मित्रांनो या आठवड्याचे सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आता आपण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी शनिवारी रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला